नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, अचानक स्टेजवरती बोलण्याची कला याबद्दलच तंत्र आणि मंत्र आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. अर्थात 5 स्टेपचा मास्टर फॉर्म्युला. मित्रांनो, कधी कधी कार्यक्रमात आपलं नाव अचानक बोलण्यासाठी पुकारलं जातं आणि अशा वेळी मनात भीती न बाळगता तुम्ही जर खालील पद्धतीचा वापर करून तुम्ही एक दर्जेदार, प्रभावी, उत्कृष्ट भाषण करू शकता. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल की जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालन व प्रभावी भाषण शिकायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेललाच आत्ता सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन आपल्याला मिळतं, तेही मोफत घर बसल्या. व्हिडिओला सुरुवात करतोय. 1. प्रभावी सुरुवात. भाषणाची पहिली काही सेकंद अत्यंत महत्वाचे असतात. आत्मविश्वासानं उपस्थितांना अभिवादन करा. काय करावं? व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत आणि आपल्या समोर बसलेल्या श्रोत्यांचा उल्लेख करा. या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण देईल. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, खरं तर आज मला इथं अचानक बोलण्याची संधी मिळाली आहे, त्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. पहा मित्रांनो, दुसरा, एका मुख्य मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करा. वेळ कमी असताना तुम्ही जास्त पाल्लाळ, विस्तृत न बोलता न लावता थेट तुम्हाला ज्या विषयासाठी बोलण्यासाठी बोलवलंय त्या थेट विषयाला हात घाला. काय करावं? कोणताही एक सकारात्मक गुण किंवा त्या सुसंगत विषय निवडा. उदाहरणार्थ वेळेचं नियोजन, जिद्द, कृतज्ञता. तर या ठिकाणी उदाहरणार्थ आज मला वेळेचं महत्व या विषयावर मनातील एक विचार मांडायला आवडेल. 3. जिवंत आणि प्रभावी उदाहरण द्या. होय, लोकांना तत्वज्ञानापेक्षा उदाहरण जास्त भावतात, जास्त आवडतात, आकर्षित करतात. मग मित्रांनो, तुमचं उदाहरण हे बोलताना ते चित्रमय स्वरूपामध्ये असावं. ते कसं? पहा. काय करावं? निसर्ग, महान व्यक्ती किंवा दैनंदिन जीवनातील एखादी घटना तुम्ही त्या ठिकाणी सांगा. उदाहरणार्थ मित्रांनो, आपण पाहतो की निसर्गात सूर्य कधीही आपली वेळ चुकवत नाही. तो रोज ठरलेल्या वेळी येतो आणि संपूर्ण जग प्रकाशमय करतो. जर निसर्ग इतका वक्तशीर असू शकतो तर आपण मानवानं वेळेचं महत्व का समजू नये? गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 4. एक स्पष्ट संदेश किंवा कृती सांगा. मित्रांनो, तुमच्या भाषणातून लोकांनी काय बोध घ्यावा हे सर्वात शेवटी सांगा. काय करावं? एक प्रेरणादायी वाक्य किंवा त्या ठिकाणी संदेश, सल्ला द्या. उदाहरणार्थ, म्हणूनच उद्या काय करायचं यापेक्षा आजच्या वेळेचा आपण कसा चांगल्या प्रकारे वापर करू शकतो यावर लक्ष देऊया. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेला किंमत द्यायला शिका. 5. विनम्र शेवट. तुमचं जे भाषण आहे ते अर्धवट न थांबवता रितसर ते भाषण पूर्ण करा. काय करावं? पुन्हा एकदा आभार मानून सर्वांची रजा घ्या. सुधारित उदाहरण. पहा, माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा मी संयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि या शब्दात मी माझं मनोगत पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, अचानक भाषण करण्यासाठी या व्हिडिओच्या निमित्तानं आपल्याला खास टिप्स या ठिकाणी देऊ इच्छितो की तुम्ही श्वास घ्या. नाव पुकारल्यानंतर लगेचच बोलायला धडाधडा सुरुवात करू नका, तर 3 सेकंद मंचावर गेल्यानंतर दीर्घ श्वास घ्या आणि मगच बोलायला सुरुवात करा. नजर भिडवा. समोर बसलेल्या लोकांकडे बघून बोला. जमिनीकडे किंवा छताकडे बघून बोलू नका. आवाज स्पष्ट ठेवा. होय, शब्द स्पष्ट उच्चारा, जेणेकरून शेवटच्या रांगेतील व्यक्तीलाही तुमचे बोलणे पटेल, आवडेल. मित्रांनो, या 5 पायऱ्यांचा फॉर्म्युला वापरून तुम्ही कोणत्याही स्टेजवर किंग ठरू शकता. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि जाता जाता आपल्या सर्वांना सांगेल की आपण हजारो सूत्रसंचालक वक्ते घडवतोय आणि आणखीन देखील आपल्याला घडवायचंय. तुम्हाला देखील या मिशनमध्ये सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. प्लेलिस्टवरचे सर्व व्हिडिओ पहा, अभ्यासा, सराव करा,
मनन करा, चिंतन करा. तुम्ही 100% सूत्रसंचालक, प्रभावी वक्ता झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.